साई फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य दहीहंडी सराव शिबिर रविवारी ठाण्यात, तसेच साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा होणार शुभारंभ। साई फाउंडेशनच्या वतीने ठाण्यात भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे दुसरे वर्ष आहे। तसेच उत्सवाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ सोहळा यावेळी होणार असल्याची माहिती उत्सवाचे आयोजक साई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चेतन सुकाळे आणि ठाणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली। गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात मुंबई येथून गोविंदा पथके ठाणे शहरात येतात। ठाणे जिल्ह्यातही अनेक गोविंदा पथके असून 1 महिना आधीपासूनच त्यांचा थर लावण्याचा सराव सुरू झाला आहे। या गोविंदा पथकांना सरावाचे व्यासपीठ देण्यासाठी सावरकर नगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 120 येथे रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 10 या वेळेत सराव शिबिराचे आयोजन केल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली। येणाऱ्या प्रत्येक मंडळांना आकर्षक ट्रॉफी देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। तसेच यावर्षी फाउंडेशनने स्पर्धकांसाठी रील स्पर्धा देखील आयोजित केली आहे। यासाठी फाउंडेशनने रोख रक्कम 3 पारितोषिक देण्याचे जाहीर केले आहे। साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ यावेळी होणार आहे। ही योजना शासकीय शाळा मान्यता प्राप्त संचालित या शाळेमधील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे। विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान A आणि B ग्रेड मिळवलेला असावा आणि 75% पेक्षा जास्त गुण आवश्यक आहे। विद्यार्थ्यांचे पालक नसल्यास 100% फी या योजनेअंतर्गत संस्थेच्या वतीने भरली जाणार आहे। विद्यार्थ्याला पालक आई असल्यास 50% फी भरण्यात येणार आहे। पालकाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांच्या आत असणे आवश्यक असल्याचे चेतन सुकाळे यांनी सांगितले। वार्षिक शुल्काबरोबरच विद्यार्थ्यांना अन्य शैक्षणिक सुविधाही दिल्या जाणार आहेत। शालेय गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके, शालेय वस्तूही मदत म्हणून देणार असल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली। त्यांच्या वतीने गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक सामाजिक स्वरूपाचे उपक्रम या ठिकाणी माझा युवा सहकारी चेतन सुकाळे यांच्या माध्यमातून केले जात आहे। यामध्ये निश्चितच समाजोपयोगी आणि नागरिकांना गरजेचे असे कार्यक्रम त्याच्याकडून होत असतात। त्याचबरोबर साई फाउंडेशनच्या वतीने यावर्षीसुद्धा मला वाटतं दुसरं वर्ष त्याच्याकडून होतं आहे की सराव शिबिर, जे दहीहंडीच्या अगोदर जे सराव शिबिर असतं ते सराव शिबिर घेण्याचा कार्यक्रम त्यांनी हा दुसरं वर्ष आहे आणि त्यांनी ते 18 तारखेला करवालनगर मराठी शाळेच्या बाजूला आयोजित केलेले आहे। या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार सरनाईक, आमदार रवी फाटक आदी सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि एक आगळा वेगळा उपक्रम आहे दहीहंडीच्या अगोदर सराव शिबिर आणि एक सराव शिबिराचा कार्यक्रम हा निश्चितच एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचं हे दुसरं वर्ष साई फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर लहान मुलांना ज्या ठिकाणी आई वडील नसतील अशा मुलांना 100% आणि फक्त आई असेल अशा मुलांनासुद्धा फी माफीचं या ठिकाणी जे विद्यार्थ्यांसाठी जे कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे, समाजोपयोगी कार्यक्रम आहे। त्यामुळं निश्चित प्रकारे साई फाउंडेशन जे काम करतं आहे ते अतिशय आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सामाजिक स्वरूपाचं काम करत आहे। त्यामुळे मी त्यांना पूर्णतः धन्यवाद देतो।
तर की दहीहंडी येतात 2 महिने आधीपासून प्रत्येक मंडळाचं सराव हे चालू असतं. कसून प्रत्येक मंडळ सराव करत असतं. त्या मंडळांच्या एक उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याकरता व त्यांचं एक फिअर, कोणाचं हाईट फिअर असतं किंवा एक लाईटी फिअर असतं, तर ते घालवण्याकरता साई फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत सावरकर नगर 120 शाळा ह्या शाळेत भव्य दिव्य साई फाउंडेशनच्या माध्यमातून सराव शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याचसोबत साई फाउंडेशनच्या माध्यमातून एक दत्तक योजना, साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचे देखील लोकार्पण सोहळा हा मोठ्या उत्साहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ह्या योजनेचं स्वरूप असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतील त्या विद्यार्थ्यांची 100% फी प्लस त्यांचं जे स्कूलचं युनिफॉर्म असेल, त्यांचं स्टेशनरी असेल, जे इत्यादी स्कूलला जे कॉम्प्युटर फीज वगैरे असतील ते फीज झाले, प्लस जे विद्यार्थ्यांना सिंगल पॅरेंट्स म्हणजे जी आई असेल जर ते असेल की तर त्यांचे 50% फीज ही फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यांचं क्रायटेरिया तोच असेल की त्यांचं उत्पन्न, फॅमिलीचं जे उत्पन्न आहे ते 1.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. प्लस जे डॉक्युमेंट्स आपण घेतो ते नॉर्मल जसे की राशन कार्ड आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपण फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात येईल. गोविंद जो सराव शिबिर आहे तिथे उपाययोजना काय गोविंद आपण सराव शिबिराच्या इथे उपाययोजना असं बघायला गेलं की आपण एक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे, तिथे डॉक्टरांची एक टीम असेल, प्लस जे बाळगोपाळ जो छोटा गोविंदा वरती चढलेला आहे त्यासाठी एक हार्नेसची देखील सोय केलेली आहे आपण.